नमस्कार. तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमामध्ये उपस्थित देशाचे गृहमंत्री श्री अमित शहाजी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्री अरुण कुमार मिश्राजी, केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री नित्यानंद रायजी, इतर आदरणीय सदस्य, मानवाधिकार आयोग, राज्य मानवाधिकार आयोग सर्व अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे उपस्थित सर्व सन्माननीय न्यायाधीश, सदस्य, संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संस्थांचे सर्व प्रतिनिधी, सिविल सोसाइटी से जुड़े साथियों, नागरी समाज संस्थांसंबंधित सहकारी, इतर सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, आप सभी को राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28व्या स्थापना दिनानिमित्त आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. हार्दिक बधाई. हा कार्यक्रम आज अशा वेळी आयोजित केला जात आहे जेव्हा आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आजादी का अमृत महोत्सव मना रहा है. भारतासाठी स्वातंत्र्याची चळवळ, आपला इतिहास हा मानवी हक्कांसाठी, मानवी हक्कांच्या मूल्यांसाठी मोठा प्रेरणास्रोत आहे. बहुत बड़ा स्रोत. आजादी के लिए हमारा आंदोलन, हमारा इतिहास है. हमने सदियों तक आम्ही शतकांपासून हक्कांसाठी लढलो. अपने अधिकारों के लिए संघर्ष किया. एक राष्ट्र के रूप एक राष्ट्र म्हणून, एक समाज म्हणून में अन्याय अत्याचाराला प्रतिकार केला. अत्याचार का प्रतिरोध किया. एक ऐसे समय में संपूर्ण जग महायुद्धाच्या हिंसाचारात अडकले होते. युद्ध की त्यावेळी भारताने संपूर्ण जगाला अधिकार आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. अधिकार और अहिंसा का मार्ग सुझाया. केवळ आपलाच देश नाही तर संपूर्ण जग देशी नहीं, आपल्या आदरणीय बापूंना मानवाधिकार आणि मानवी मूल्यांचे प्रतीक म्हणून ओळखते. मानवीय मूल्यों के प्रतीक के रूप में देखता है. ये हम सब अमृत महोत्सवाच्या औचित्याने आपण आज महात्मा गांधीजींच्या त्या मूल्यांची आणि आदर्शानुसार जगण्याची प्रतिज्ञा घेत आहोत. और आदर्श हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. जीने का संकल्प ले रहे हैं. मुझे संतोष है मला समाधान आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारताच्या या नैतिक संकल्पांना बळ देत आहे. ताकत दे रहा है, अपना सहयोग कर रहा है. साथियों, मित्रांनो, भारत भारत आत्मवत सर्व भूतेषु च्या महान आदर्शांचे पालन करणारा, महान मूल्ये आणि विचारांवर निष्ठा ठेवत पुढे जाणारा देश आहे. विचारों को लेकर चलने वाला देश है. आत्मवत सर्व भूतेषु म्हणजे जसा मी आहे तसेच सर्व मानवही आहेत. सभी मनुष्य है. मानव मानव में माणसा माणसात इतर सजीवांमध्ये भेद नाही. जब हम इस विचार आपण ही कल्पना स्वीकारतो तेव्हा सर्व प्रकारची दरी दूर होते. भर जाती है. तमाम विविधता असूनही भारतातील लोकांनी ही कल्पना हजारो वर्षे जिवंत ठेवली. मानस ने इस विचार को हजारों सालों में जीवंत बनाए रखा. इसलिए म्हणूनच शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर भारत स्वतंत्र झाला. भारत जब आजाद हुआ, तेव्हा आपल्या संविधानाने केलेली समानता मानता आणि मूलभूत हक्कांची घोषणा अधिकारों की तितक्याच सहजपणे स्वीकारली गेली. इतनी ही सहजता से स्वीकार हुई. साथियों, मित्रांनो, आजादी के बाद स्वातंत्र्यानंतरही भारताने समानता आणि मानवाधिकारांशी संबंधित मुद्द्यावर जगाला एक नवीन दृष्टिकोन, और मानव एक नवीन दृष्टी दिली आहे. नया पर्सपेक्टिव दिया है. गेल्या दशकात नया विजन. असे अनेक प्रसंग जगासमोर आले बीते दशक जेव्हा जग गोंधळलेल्या अवस्थेत होते. ऐसे कितने ही अवसर विश्व के सामने आए हैं जब दुनिया परंतु भारत नेहमीच भ्रमित हुई, मानवी हक्कांबद्दल वचनबद्ध आहे, संवेदनशील आहे. लेकिन भारत मानव अधिकारों के प्रति हमेशा प्रतिबद्ध रहा है. संवेदनशील अनेक आव्हाने असूनही
भारत मानवाधिकारांना सर्वोच्च मानत एक आदर्श समाज घडवण्याचं काम करत राहिला. हमें आश्वस्त हा विश्वास आम्हाला आश्वस्त करतो. मानव अधिकारों को सर्वोपरि रखते हुए एक आदर्श समाज के निर्माण का कार्य इसी तरह करता रहेगा. साथियों, मित्रांनो, आज देश आज सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास का विश्वास आणि सबका प्रयास या मूल मंत्रावर चालत आहे. मूल मंत्र पर चल रहा है. ये एक तरह से एक प्रकारे मानव मानवी हक्क सुनिश्चित करण्याचा हा मूलभूत आत्मा आहे. अगर सरकार को योजना सरकारने एखादी योजना सुरू केली और उसका लाभ आणि काहींना त्याचे फायदे मिळाले, काहींना ते मिळाले ना नाहीत, मिले तर हक्कांचा प्रश्न नक्कीच उपस्थित होईल. होगा ही. और इसलिए म्हणूनच हम हर योजना का प्रत्येक योजनेचे फायदे प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजेत हे लक्ष ठेवून आम्ही काम करत आहोत. जब भेदभाव नहीं होता, जब पक्षपात नहीं जेव्हा भेदभाव नसतो, पक्षपात नसतो, के साथ काम पारदर्शकतेने केले जाते, तो सामान्य तेव्हा सामान्य माणसांचे हक्क देखील सुनिश्चित केले जातात. इस 15 अगस्त को या 15 ऑगस्ट रोजी देश से राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात आपल्याला आता मूलभूत सुविधा 100% पूर्णतेपर्यंत न्याव्या लागतील यावर मी भर दिला आहे. सैचुरेशन तक लेकर जाना है. ये सब 100% पूर्णतेची ही मोहीम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, ज्याचा उल्लेख नुकताच आमच्या अरुण मिश्रा यांनी केला, त्या शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीचे हक्क सुनिश्चित करायचे आहेत. अधिकारों को सुनिश्चित करने के लिए जिसे ज्याला हे देखील माहीत नाही की तो त्याचा अधिकार आहे, तो कुठेही तक्रार करायला जात नाही, नहीं जाता. कोणत्याही आयोगाकडे जात नाही. सरकार आता गरिबांच्या घरी जाऊन गरिबांना सुविधा देत आहे. गरीब को सुविधाओं से जोड़ रही है. मित्रांनो, जब देशाचा एक मोठा वर्ग आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत असेल, संघर्षरत रहेगा, अशा हक्कांसाठी आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची ऊर्जा, वेळ किंवा इच्छाशक्ती त्याच्यात उरत नाही. का ना तो समय बचेगा, ना ऊर्जा और ना ही इच्छा शक्ति. और हम सब जानते आपल्या सर्वांना माहीत आहे की गरिबांच्या जीवनात हैं, जर आपण जवळून पाहिले तर गरज हेच त्याचे जीवन आहे. आणि गरजा पूर्ण करण्यासाठी तो आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण, वो अपना त्याच्या शरीराचा प्रत्येक कण व्यतीत करतो. कण खपाता रहता है. और जब जरूरत आणि जेव्हा गरजा पूर्ण होत नाहीत, तो उसको तेव्हा तो अधिकाराच्या मुद्द्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. जब गरीब जेव्हा गरिबांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळाल्या, आणि ज्याचे अमित भाईंनी अगदी तपशीलवार वर्णन केले आहे, शौचालये, वीज, आरोग्याची काळजी, इलाज उपचाराची काळजी यांसारखे, सबसे जूझ रहा हो और कोणी जर त्याच्या समोर जाऊन त्याच्या हक्कांची यादी वाचू लागला तर गरीब आधी विचारेल पूछेगा की अधिकार त्याच्या गरजा पूर्ण करू शकतील का? उसकी आवश्यकताएं पूरी कर पाएंगे. कागज में कागदावर नोंदवलेले अधिकार गरिबांपर्यंत पोहोचवायचे असतील पहले उसकी तर आधी आवश्यकता की पूर्ति त्यांची गरज पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. जब आवश्यकताएं पूरी हो जेव्हा गरजा पूर्ण होण्यास सुरुवात होते, गरीब अपनी ऊर्जा तेव्हा गरीब त्यांच्या हक्कांसाठी त्यांची ऊर्जा हक्कांकडे वळवू शकतात. अधिकार मांग सकता है. और हम सब आपल्या सर्वांना हे देखील माहीत आहे जब आवश्यकता की जेव्हा गरज पूर्ण होते, अधिकारांची जाणीव असते, आती है तो फिर तेव्हा आकांक्षा देखील तितक्याच वेगाने वाढतात. तेजी से बढ़ती है. ये आकांक्षा या आकांक्षा जितक्या मजबूत असतील प्रबल होती है, उतना ही तितक्या गरिबांना गरिबीतून बाहेर येण्याचे बळ मिळेल. खेलने की ताकत मिलती है. गरीब दारिद्र्याच्या दृष्ट वर्तुळातून बाहेर आल्यानंतर तो आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करतो. बढ़ चलता है. इसलिए म्हणून जेव्हा एखाद्या गरिबाच्या घरी शौचालय बांधले जाते, बनता है. उसके घर त्याच्या घरापर्यंत वीज पोहोचते, त्याला गॅस जोडणी मिळते, तेव्हा ती फक्त त्याच्यापर्यंत पोहोचणारी योजना नाही, तक पहुंचना ही तर या योजना
त्याच्या गरजा पूर्ण करत आहेत. उसकी आवश्यकता पूरी कर रहे हैं, उसे त्याला त्याच्या अधिकारांची जाणीव करून देत आहेत. त्याच्यामध्ये आकांक्षा जागवत आहेत. मित्रांनो, गरिबांसाठी उपलब्ध असलेल्या या सुविधा त्याच्या आयुष्यात प्रतिष्ठा आणत आहेत. डिग्निटी ला रही है, उसकी त्याचा सन्मान वाढवत आहेत. जो गरीब कभी ज्या गरिबाला एकेकाळी नाईलाजानं उघड्यावर शौचास जाणं भाग होतं, आता जेव्हा गरिबांना शौचालय मिळतं तेव्हा त्यालाही सन्मान मिळतो. जो गरीब बँकेत जाण्याचे धैर्य जमवू शकत नव्हता, तेव्हा त्या गरिबाचे जनधन खाते उघडले जाते, तेव्हा त्याला प्रोत्साहन मिळते, त्याची प्रतिष्ठा वाढते. जो गरीब डेबिट कार्डचा कधीही विचार करू शकत नव्हता, जेव्हा त्या गरीबाला रुपे कार्ड मिळते, तेव्हा त्याच्या खिशात रुपे कार्ड असते, तेव्हा त्याची प्रतिष्ठा वाढते. एखादा गरीब जो गॅस जोडणीशिवाय शिफारशींवर अवलंबून होता, जेव्हा त्याला घर बसल्या उज्ज्वला जोडणी मिळते, तेव्हा त्याची प्रतिष्ठा वाढते. ज्या स्त्रियांना पिढ्यानपिढ्या मालमत्तेची मालकी मिळत नाही, प्रॉपर्टी पर मालिकाना जेव्हा सरकारी गृहनिर्माण योजनेचे घर त्यांच्या नावावर होते, तेव्हा त्या माता भगिनींची प्रतिष्ठा वाढते. माताओं बहनों की डिग्निटी बढ़ती है. मित्रांनो, देशाने गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर होत असलेला अन्याय दूर करण्याचाही प्रयत्न केला आहे. का प्रयास किया है. अनेक दशकांपासून मुस्लिम महिला महिलाएं 3 तिहेरी तलाक विरोधात कायद्याची मागणी करत होत्या. आम्ही तिहेरी तलाकच्या विरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना नवीन अधिकार दिले आहेत. आपल्याच सरकारने मुस्लिम महिलांना हजच्या वेळी महरमच्या बंधनातून मुक्त करण्याचे काम केले आहे. हमारी ही सरकार ने किया है. मित्रांनो, भारत की नारी स्वातंत्र्याच्या इतक्या दशकानंतरही भारताच्या स्त्री शक्तीसमोर अनेक अडथळे होते. अनेक रुकावटें बनी हुई थी. बहुत से त्याच्या प्रवेशावर अनेक क्षेत्रात बंदी होती. पर पाबंदी थी. महिलाओं के साथ महिलांवर अन्याय होत होता. हो रहा था. आज महिलाओं के लिए आज महिलांसाठी कामाची अनेक क्षेत्र खुली करण्यात आली आहेत. वो 24 सुरक्षिततेसह त्या 24 तास काम करू शकतील याची खातरजमा केली जात आहे. दुनिया के बड़े बड़े जगातील मोठे देशही हे करू शकत नाहीत, रहे हैं. परंतु आज भारत आज काम करणाऱ्या महिलांना वुमेन को 26 आठवड्यांची सवेतन मातृत्व रजा देत आहे. साथियों, मित्रांनो, जब उस जेव्हा त्या स्त्रीला 26 आठवड्यांची सुट्टी मिळते, तेव्हा ती नवजात मुलाच्या अधिकाराचे संरक्षण करते. वो नवजात बच्चे के अधिकार की रक्षा करता है, उसका अधिकार है. त्याला त्याच्या आईसोबत आयुष्य घालवण्याचा अधिकार आहे, त्याला तो अधिकार मिळतो. कदाचित आतापर्यंत हे सर्व उल्लेख आमच्या कायद्याच्या पुस्तकांमध्ये आले नसतील. मित्रांनो, मुलींच्या सुरक्षेसंबंधित अनेक कायदेशीर पावले गेल्या काही वर्षांमध्ये उचलण्यात आली आहेत. में उठाए गए हैं. देश के देशातल्या 700 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये वन स्टॉप केंद्रे चालविण्यात येत आहेत. अशा केंद्रांमध्ये एकाच ठिकाणी महिलाओं को महिलेला वैद्यकीय मदत, पोलीस संरक्षण, साइको मानसिक समुपदेशन, कायद्याची मदत आणि काही काळासाठी आश्रय दिला जातो. महिलाओं के साथ होने महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणांची लवकरात लवकर सुनवाई व्हावी यासाठी देशभरामध्ये 650 पेक्षा जास्त जलद न्यायालय, फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्यात आली आहेत. बलात्कारासारख्या अक्षम्य अपराधासाठी मृत्यूदंडाची तरतूदही करण्यात आली आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट मध्ये सुधारणा करून महिलांना में संशोधन करके गर्भपाताविषयी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. स्वतंत्रता दी गई है. सुरक्षित और कानूनी सुरक्षित आणि कायद्याच्या चौकटीत गर्भपाताचा मार्ग मोकळा असल्यामुळे महिलांच्या जीवावर बेतणारे संकटही कमी झाले आहे. तसेच होत असलेल्या प्रतारणेतून मुक्ती मिळाली आहे. बच्चों से मुलांसंबंधीच्या गुन्ह्यांना लगाम लागला जावा यासाठी कायदा अधिक कठोर केला गेला आहे. कड़ा किया गया है. नवीन फास्ट ट्रॅक कोर्ट बनवण्यात आले आहेत. साथियों, आमच्या दिव्यांग बंधू भगिनींमध्ये किती शक्ती आहे याचा अनुभव आपण अलीकडेच झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये पुन्हा एकदा घेतला आहे. बीते वर्षों में गेल्या वर्षांमध्ये दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहेत. बनाए गए हैं.
उनको नई सुविधा त्यांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भर में देशभरामध्ये हजारो इमारतींमध्ये त्यांना जाणे सुलभ व्हावे, सार्वजनिक बससेवा, रेल्वे सेवा दिव्यांगांसाठी सुगम व्हावी यासाठी कामे करण्यात आली आहेत. जवळपास 700 वेबसाईट्स दिव्यांगांसाठी अनुकूल बनविण्यात आल्या आहेत. अनुकूल तैयार करना हो. दिव्यांगों दिव्यांगांच्या सुविधेसाठी विशेष नाणी जारी करण्यात आली आहेत. तसेच चलनात वापरवयाच्या नोटाही जारी केल्या आहेत. को मालूम नहीं हो कदाचित तुम्हा सर्वांना याविषयी फारशी माहिती नसणार. आता आपण ज्या नोटा चलनात वापरतो त्या दिव्यांग म्हणजेच आमचे जे बंधू भगिनी प्रज्ञाचक्षू आहेत ते नोटेला स्पर्श करून ती नोट किती किमतीची आहे हे जाणू शकतात. अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षा से शिक्षणापासून ते कौशल्यापर्यंत, लेकर से लेकर कौशल्यापासून ते अनेक संस्था आणि विशेष अभ्यासक्रम तयार करायचा याविषयी गेल्या वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. जोर दिया गया. आपल्या देशात अनेक भाषा आहेत, अनेक बोलीभाषी आहेत आणि तशाच प्रकारे चिन्हांची भाषा आहे. सही स्वभाव आपले मूकबधीर दिव्यांगजन या भाषेतून व्यक्त होतात. मुख बधिर हमारे एखादा दिव्यांगजन गुजरातमध्ये चिन्हाची भाषा वापरत असेल, गुजरात में जो महाराष्ट्रात वेगळी चिन्हांची भाषा असते, गोव्यात वेगळी, तमिळनाडूमध्ये वेगळी. भारताने या समस्येला उत्तर शोधून संपूर्ण देशासाठी एका चिन्हाच्या भाषेचा वापर करण्याची व्यवस्था केली आहे. कानून त्यासाठी कायदेशीर व्यवस्था केली आहे ये उन आणि या भाषेचे संपूर्ण प्रशिक्षण देशातल्या लाखो दिव्यांग मुलांना देण्यात आले आहेत. ही गोष्ट म्हणजे त्यांच्या अधिकारांविषयी सरकारला असलेली चिंता आणि त्यांच्याविषयी असलेली संवेदनाचा परिणाम आहे. अलीकडेच देशातल्या पहिल्या चिन्हाच्या भाषेचा शब्दकोश आणि श्रव्य पुस्तकाच्या सुविधाही देशातल्या लाखो दिव्यांग मुलांना उपलब्ध करून दिली आहे. यामुळे सर्व मुले ई शिक्षणाशी जोडली जात आहेत. नई नेशनल ज्यावेळी हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे त्यामध्ये या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात आले आहे. इसी तरह याचप्रमाणे किन्नरांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना समान संधी मिळावी यासाठीही उभयलिंगी व्यक्ती कायदा बनवण्यात आला आहे. ट्रांसजेंडर पर्सन्स भटक्या आणि अर्धभटक्या समाजासाठीही विकास आणि कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु और लोकन्यायालयांच्या माध्यमातून जुन्या लाखो खटल्यांचा निपटारा होत असल्यामुळे न्यायपालिकांवरचा बोजा कमी झाला आहे आणि देशवासियांनाही खूप मदत झाली आहे. लाखों पुराने केसेस का निपटारा होने से इतके सर्व प्रयत्न समाजामध्ये केले जात आहेत. हे प्रयत्नच आपल्याला दूर करण्यामध्ये मोठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. समाज में हो रहे इनजस्टिस को दूर करने में बड़ी भूमिका निभा रहे हैं. साथियों, मित्रांनो, हमारे आपल्या देशाने कोरोनासारखी अतिशय मोठ्या महामारीचा सामना केला. शतकांमध्ये अशा प्रकारचे मोठे संकट आले नव्हते. जिसके आगे या संकटासमोर संपूर्ण दुनियेतले मोठे मोठे देशही डगमगून गेले. पहले की यापूर्वी आलेल्या महामारींचा अनुभव आहे की ज्यावेळी अशा प्रकारचे मोठे संकट येते आणि जर आपल्या देशासारखी प्रचंड लोकसंख्या असेल तर त्या संकटामुळे समाजामध्ये अस्थिरताही जन्माला येते. अस्थिरता भी जन्म लेती है. लेकिन मात्र देशातल्या सामान्य माणसाच्या अधिकारांसाठी भारताने जे काही केले ते पाहिले तर लक्षात येते सर्वांनी ज्या शंका व्यक्त केल्या होत्या त्या सर्व चुकीच्या फोल ठरल्या. ऐसे कठिन समय में भी अशा कठीण काळामध्येही भारताने प्रयत्न केला की देशातल्या एकाही गरीबाला विनाभोजन उपाशी राहावे लागणार नाही. दुनिया के बड़े बड़े देश जगातले मोठमोठे देश असा प्रयत्न करू शकले नाहीत. आज भी भारत 80 आजही भारत 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवत आहे. मुहैया करा रहा है. भारत ने भारताने या कोरोना काळामध्ये गरिबांना, असहायांना, वयोवृद्धांना थेट त्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत दिली आहे. उनके खातों में आर्थिक सहायता दी है. प्रवासी श्रमिकांसाठी वन नेशन वन रेशन कार्ड ही सुविधाही सुरू करण्यात आली. कार्ड की त्यामुळे हे श्रमिक देशात कुठेही गेले तरी त्यांना रेशन धान्यासाठी भटकण्याची वेळ आता येणार नाही. भटकना न पड़े. बंधू आणि भगिनींनो, मानवी संवेदना आणि संवेदनशीलता यांना सर्वोच्च स्थान देऊन सर्वांना बरोबर घेऊन पुढे मार्गक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये देशातल्या लहान शेतकऱ्यांना बळ देण्यात आले आहे. बहुत बल दिया है. आज देश आज देशातल्या बळीराजाला कोणाही तिराहित व्यक्तीकडून नाईलाजाने कर्ज घेण्याची आवश्यकता नाही, उनके पास कारण त्यांच्याकडे किसान सन्मान निधीची ताकद आहे. फसल पीक विमा योजना आहे. त्यांना बाजाराबरोबर थेट जोडणारे धोरण आहे.
इसका परिणाम याचा परिणाम असा झाला आहे की संकटाच्या काळातही देशातल्या शेतकऱ्यांनी पिकांचे विक्रमी उत्पादन घेत आहेत. उत्पादन कर रहे हैं. जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांचे उदाहरणही आपल्या समोर आहे. क्षेत्रों में या क्षेत्रांमध्ये आज विकास पोहोचला आहे. इथल्या लोकांचे राहणीमान अधिकाधिक चांगले बनविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न मानवाधिकारांनाही तितकेच सशक्त बनवत आहेत. मित्रांनो, मानवाधिकारांशी संबंधी जोडली गेलेली आणखी एक बाजू आहे ज्याची चर्चा मी आज करू इच्छितो. हाल के वर्षों में अलीकडच्या वर्षांमध्ये मानवाधिकाराच्या व्याख्या काही लोक आपापल्या पद्धतीने आपापले हित लक्षात घेऊन करायला लागले आहेत. हितों को देखकर करने लगे. एक ही प्रकार एकाच प्रकारच्या कोणत्याही घटनेमध्ये काही लोकांना मानवाधिकाराचे हनन झाल्याचे वाटते आणि तशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेमध्ये याच लोकांना मानवाधिकाराचे हनन झाले असे वाटत नाही. अधिकार का हनन नहीं दिखता. इस प्रकार की मानसिकता अशा प्रकारची मानसिकता ही मानवाधिकाराचे खूप मोठे नुकसान करीत आहे. मानवाधिकाराचे खूप मोठे हनन तर ज्यावेळी त्या घटनेकडे राजकीय रंग देऊन पाहिले जाते, रंग से देखा जाता है. राजनीतिक त्या घटनेकडे राजकीय पक्षीय नजरेतून पाहिले जाते. राजनीतिक राजकीय नफा नुकसान यांची समीकरणे मांडून त्या तराजूमध्ये घटनेला जोखले जाते. अशा प्रकारे सिलेक्टिव्ह व्यवहार नुकसानदायक लोकशाहीच्या दृष्टीनेही तितकेच नुकसानदायक आहे. कि ऐसे ही सिलेक्ट आपण पाहत आहोत की असाच सिलेक्टिव्ह व्यवहार करणारे काही लोक मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे सांगून देशाच्या प्रतिमेलाही नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ऐसे लोगों से भी अशा लोकांपासून देशाला सतर्क राहायचे आहे. मित्रांनो, आज जब आज ज्यावेळी विश्वामध्ये मानवाधिकारांविषयी चर्चा होते त्यावेळी त्याचा केंद्र व्यक्तिगत हक्क असतो, राइट्स होते हैं. व्यक्तिगत अधिकार केंद्र असतो. असे असलेच पाहिजे, कारण व्यक्तींनीच तर समाज निर्माण होत असतो आणि समाजातून राष्ट्र बनत असते. मात्र भारत आणि भारताच्या परंपरेने अनेक युगांपासून या विचाराला एक नवीन उंची दिली आहे. आपल्याकडे अनेक युगांपासून शास्त्रांमध्ये याविषयी वारंवार गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे. आत्मनः प्रतिकुलानी कुलानी परेशान न समाचारेत. न याचा अर्थ असा आहे की आपल्यासाठी जो काही प्रतिकूल आहे तसा व्यवहार दुसऱ्या कुणाही व्यक्तीबरोबर करू नये. किसी भी व्यक्ति के साथ न करें. इसका याचाच अर्थ असा की मानवाधिकार केवळ अधिकारांबरोबरच जोडला गेला आहे असे नाही, तर हा विषय आपल्या कर्तव्याचाही आहे. विषय भी है. हम अपने आपण आपल्याबरोबरच इतरांच्याही अधिकारांची चिंता केली पाहिजे. दूसरों के त्यांचे अधिकार शाबूत राहिले पाहिजेत, म्हणजे ते आपले कर्तव्य बनले पाहिजे. साथ आपण प्रत्येक माणसाशी समभाव आणि ममभाव ठेवला पाहिजे. जब ज्यावेळी समाजामध्ये अशा प्रकारची सहजता निर्माण होते त्यावेळी मानवाधिकार आपल्या समाजाचे जीवन मूल्य बनते. जीवन मूल्य बन जाता है. अधिकार आणि कर्तव्य हे दोन समांतर रुळाप्रमाणे आहे. या रुळांवरून मानव विकास आणि मानवी प्रतिष्ठा यांचा प्रवास पुढे सुरू राहतो. अधिकार जितके आवश्यक आहेत तितकेच कर्तव्यांचे पालन करणेही गरजेचे आहे. अधिकार और अधिकार आणि कर्तव्य यांची चर्चा वेगवेगळी करून चालणार नाही, एकाच वेळी केली पाहिजे. की जानी चाहिए. ये हम आपण जितके कर्तव्यावर भर देणार आहोत तितकेच अधिकार सुनिश्चित होतात. याचा अनुभव आपल्या सर्वांना येत असतो. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने आपल्या अधिकारांविषयी सजग राहतानाच आपल्या कर्तव्यांविषयी तितकेच गंभीर असावे. गांभीर्याने आपली कर्तव्ये पार पाडावीत. वीरता से निभाएं. यासाठी आपण सर्वांनी मिळून सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच यासाठी सर्वांना सातत्याने प्रेरणा देत राहिली पाहिजे. मित्रांनो, एक भारतच असा आहे की ज्याची संस्कृती आपल्याला निसर्ग आणि पर्यावरण यांची चिंता करण्याचे काम शिकवते. रूपांमध्ये परमात्मा असतो हे आपले संस्कार आहेत. म्हणूनच आपण केवळ वर्तमानाची चिंता करीत नाही, तर आपण भविष्यालाही बरोबर घेऊन जात आहोत. हम लगातार आपण सातत्याने विश्वाला आगामी पिढ्यांच्या मानवाधिकारांविषयी जागरूक करीत आहोत. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असो, रिन्यूएबल नवीकरणीय ऊर्जेसंबंधी भारताचे लक्ष्य असो, हायड्रोजन अभियान असो, आज भारत शाश्वत जीवन आणि पर्यावरण स्नेही वृद्धीच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. दिशा में तेजी
तेजी से आगे बढ़ रहा है मैं चाहूंगा मला असे वाटते की मानवाधिकारांच्या दिशेने काम करीत असलेल्या आमच्या सर्व बुद्धिजीवी नागरी समाजातील लोकांनी या दिशेने आपले प्रयत्न वाढवावेत. तुम्हा सर्वांचे प्रयत्न लोकांना अधिकारांबरोबरच कर्तव्याचे पालन करण्यासाठी प्रेरणा देत राहील. इन्हीं शुभकामनाओं के या सदिच्छांबरोबरच मी भाषण संपवतो. आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद.